आनंद चंदनशिवे यांच्या पराभवानं प्रभागात हळहळ, कार्यालयासमोर महिलांचा आक्रोश, अश्रू अनावर. चंदनशिवे झाले भावूक, म्हणाले लोकसेवा सुरूच राहील. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग 5 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे उमेदवार तथा 3 टर्म नगरसेवक आनंद चंदनशिवे यांचा पराभव झाल्यानं त्यांच्या प्रभागात तीव्र भावना उमटल्या. शहरातील अनेक नागरिकांच्या, विशेषतः महिलांच्या समस्या सोडवणारा, विकास कामांचा धडाडीनं पाठपुरावा करणारा कर्तव्यदक्ष नगरसेवक हरल्यानं प्रभागातील महिला व नागरिकांना दुःख अनावर झाले. अनेक महिलांनी त्यांच्या कार्यालयासमोर येऊन आपलं दुःख व्यक्त केले. 3 टर्म नगरसेवक म्हणून चंदनशिवे यांनी रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा यांचा वैयक्तिक पातळीवर नागरिकांच्या समस्या तातडीनं सोडवण्यावर भर दिला. एखादी महिला असो वा सामान्य नागरिक समस्या मांडताच तत्काळ तोडगा काढण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वश्रुत होती. त्यामुळे त्यांच्या पराभवाची बातमी समजताच अनेक महिला त्यांच्या मिलिंद नगरातील कार्यालयासमोर जमा झाल्या. आम्हाला पराभव मान्य नाही, आम्हाला अशाच कर्तव्यदक्ष नगरसेवकाची गरज होती, अशा भावना व्यक्त करत महिलांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यामुळे परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले. महिलांचा आक्रोश पाहून आनंद चंदनशिवेही भावूक झाले. यावेळी बोलताना आनंद चंदनशिवे म्हणाले, निवडणुकीत हार जीत होतच असते. मी पराभूत झालो असलो तरी लोकसेवेचं काम थांबणार नाही. रात्रंदिवस नागरिकांसाठी काम करत राहीन असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला. कर्तव्यदक्ष, संवेदनशील आणि नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या नगरसेवकाच्या पराभवानं हा प्रभाग अस्वस्थ असून हा पराभव केवळ एका उमेदवाराचा नसून जनतेच्या अपेक्षांचा असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. एक तर एक खंबीर मनानं उभा राहिलेला सध्या त्या सर्वांना सांगितलं घरी जाऊ आता. दादा तुम्ही ऐकले आता रविवारी दादा बोलले दादा आपल्याला सांगतो रविवारी उद्या बोलवतो म्हणाल या उद्या त्रास होत आहे त्यांना. चला चला माझ्या लेखाने काढलं म्हणून